बातमी अकोला येथून। अकोला तहसील कार्यालयात सुरू असलेल्या तहसीलदार नावफलक घोटाळा आता उघडपणे भ्रष्ट प्रशासनाची ओळख बनली आहे। तहसीलदाराची बदली होऊन दिवस नाही आठवडे लोटले असून नवीन तहसीलदार कार्यरत आहे आणि सुद्धा जुन्याच अधिकाऱ्यांच्या नावफलक दर्शनी या भागात पाहायला मिळते आहे। सरळ प्रशासनाचा उघड बेपैरवाईचा पुरावा असून कार्यालयात येणाऱ्यांनी ज्वालादीप न्यूज समोर संतापाचा स्फोट केलाय की अकोला तहसील कार्यालयामध्ये प्रशासन झोपेत आहे की का असा प्रश्न निर्माण होतोय। तसेच काही पावलांच्या अंतरावर दुसऱ्या मजल्यावरती उपविभागीय अधिकारी जावडे यांचे कार्यालय असून ते सुद्धा सदर गोष्टीनं दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडते आहे। नवीन तहसीलदार यांचे नाव लपवायचे कारण काय? नवीन तहसीलदारांची माहिती जाहीर न केल्याने नागरिक अर्जदार आता त्रस्त झाले असून थेट प्रश्न करीत आहे की नवीन तहसीलदार यांचे नाव का लपवण्यात येत आहे। तसेच सूत्रांच्या माहितीनुसार निवासी नायब तहसीलदार महेंद्र कुमार आत्राम यांची बदली झाली असून अजून सुद्धा त्यांनी अकोला तहसील कार्यालय का सोडले नाही असा प्रश्न हे येथील नागरिक करते आहे। नागरिकांना थेट प्रश्न आता नवीन तहसीलदारांची माहिती का लपवली जाते आणि नावफलक बदलायला कोण अधिकारी परवानगी देत नाही, हा विलंब कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? नागरिकांच्या दिशाभूलला जबाबदार कोण? जनतेची कठोर मागणी आहे की नावफलक तात्काळ बदलवून नवीन तहसीलदारांची माहिती तात्काळ जाहीर करावी। तसेच जिल्हाधिकारी अकोला वर्षा मीना यांनी आपली जबाबदारी पाळत नावफलक विलंबामागील कारण अहवाल मागून जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी अकोल्यातील जनतेची आता मागणी आहे।